श्रीमती दीपाली हरेश देशपांडे एक संवेदनशील लेखिका, प्रभावी निवेदिका आणि अभ्यासू वक्त्या. ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या दीपाली देशपांडे यांनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथे पूर्ण केले. विज्ञान शाखेत BSc आणि त्यानंतर इतिहास विषयात MA अशी त्यांची भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना कथाकथनाची विशेष आवड होती. विविध कार्यक्रमांमधून त्यांनी आपली ही कला जोपासली आणि प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप निर्माण केली. ज्ञानाची ओढ कायम ठेवत त्यांनी काही काळ जर्मन भाषेचेही शिक्षण घेतले आहे. सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अभंग आणि जुनी हिंदी चित्रपट गीते यांच्या कार्यक्रमांमध्ये त्या निवेदिका म्हणून सहभागी होतात आणि आपल्या प्रभावी आवाजातून कार्यक्रमांना एक वेगळी उंची देतात. लेखन क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या मुलीकडे इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना आलेल्या अनुभवांवर आधारित डर्बीशायर डायरीज हा त्यांचा ब्लॉग वाचकांना परदेशातील जीवनाचा एक सुंदर आणि अनुभव संपन्न दृष्टिकोन देतो. रामायण हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. या विषयावर त्या व्याख्याने देतात आणि श्रोत्यांना विचार प्रवृत्त करतात. तसेच पौरात्य आणि पाश्चिमात्य महाकाव्यांतील स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित अव्यक्त गांधारी आणि महाकाव्यातील स्त्रिया हे त्यांचे स्वलिखित कथांचे अभिवाचन कार्यक्रम विशेष गाजलेले आहेत. दासबोध या ग्रंथांवर त्यांनी सलग 2 वर्षे सखोल अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यातून साकारलेले दासबोध दर्शन हे पुस्तक शारदा प्रकाशनने प्रकाशित केले आहे, ज्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. भविष्यातही महाकाव्ये आणि पौराणिक कथांवर अधिक लेखन करण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे. ज्ञान, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम असलेल्या दीपाली देशपांडे यांना सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.